गट ब पूर्व परीक्षा 2026ला जेमतेम 40-41 दिवस बाकी आहेत. मुख्य परीक्षेचा विचार केला तर 13 दिवस शिल्लक आहेत. सेम तुम्ही जरी ग्रुप सीचं पाहिलं तरी सुद्धा खूप कमी दिवस शिल्लक आहेत. आणि आत्ता एक प्रश्न जो वारंवार मला स्टुडंट्सकडून विचारला जातोय तो म्हणजे की नेमकं काय काय वाचायचं हेच कळत नाहीये, काय सोडून द्यायचं, काय वाचलं पाहिजे, काय इम्पॉर्टंट आहे. आणि मग अशी सिच्युएशन होतीये की या सगळ्या विचारामध्ये दिवसभर काहीच अभ्यास होत नाहीये, कारण कुठलीही गोष्ट म्हणजे प्रत्येक पॉईंट जो आहे तो इम्पॉर्टंट वाटायला लागतोय. जर तुम्ही सेम कन्फ्युजनमध्ये असाल की दिवस कमी राहिलेत, सिलेबस फार मोठा आहे आणि जे पण समोर येईल ते महत्त्वाचं वाटतंय, पण एक टॉपिक घेतल्यानंतर त्या टॉपिकवरती कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, त्यावेळेला लगेच दुसरा टॉपिक किंवा दुसरा विषय जो आहे त्याचा विचार येतोय, तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर सगळ्यात पहिल्यांदा आत्ता ज्या चुका मोठ्या प्रमाणावरती स्टुडंट्सकडून होतात त्या म्हणजे ज्यावेळेला एक्झाम अगदी जवळ येते त्यावेळेला मोस्ट कॉमनली जी गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे, बरेचसे स्टुडंट नवीन रिसोर्सेस जे आहेत ते घेतात. कारण काय म्हणजे त्यांना नवीन सोर्स पाहिजे असतो किंवा नवीन बुक वाचायचं असतं, नवीन टीचर्सना फॉलो करायचं असतं, असं असतं का? नाही. टेलिग्राम ओपन केलं की तुम्हाला प्रत्येक जे पण चॅनल्स तुम्ही सबस्क्राईब केलेले आहेत कुठली ना कुठली तरी एक नवीन PDF आलेली असते. यूट्यूब ओपन केलं, कुठला ना कुठला एक नवीन रिव्हिजन लेक्चरचा व्हिडिओ आलेला असतो, एखादी नवीन रिव्हिजन लेक्चर सिरीज सुरू झालेली असते, 1 डे रिव्हिजन बॅच असतात, त्या तुमच्यासमोर येतात. किंवा तुम्ही जिथे अभ्यास करताय किंवा तुमचे जे आजूबाजूचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांनी तुमच्यासोबत ज्या गोष्टी शेअर केलेल्या असतात त्यांचं ऐकून तुम्हाला असं वाटतं अरे माझा अभ्यास तर फार मागे. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये मग तुम्ही या कन्फ्युजनमध्ये जातात की मी नेमकं काय वाचायला पाहिजे. सो नवीन रिसोर्सेस जेवढे तुमच्या समोर येतील, नवीन गोष्टी जेवढ्या तुमच्या समोर येतील तेवढं तुमचं कन्फ्युजन वाढणार, हे फिक्स आहे. दुसरी चूक होते दॅट इज कंपॅरिझन. जे मी आत्ताच सांगितलं की कधी कधी काय होतं की आपल्या फ्रेंडने कुठली तरी एक बॅच घेतलेली असते, आपल्या फ्रेंडने कुठली तरी एक टेस्ट सिरीज जॉईन केलेली असते, आपल्या फ्रेंडने ठराविक एका टीचर्सना फॉलो केलेलं असतं ज्यांना कदाचित तुम्ही आधीपासून फॉलो केलेलं नसतं, तुम्ही तुमचा अभ्यास करत असतात. पण एक्झामच्या जस्ट आधी काही दिवस राहिलेले असताना हे फ्रेंड्स तुम्हाला भेटतात आणि ते तुम्हाला सांगतात की माझी प्रिपरेशन किती चांगली झाली आहे, आम्हाला आमच्या क्लासमध्ये किती छान शिकवलं, किंवा मी ठराविक एक चॅनल फॉलो केलं आणि ते किती छान पद्धतीने त्यांनी शिकवलं. ॲक्च्युली त्यांनी शिकवलेलं पण असतं, पण आत्ता मात्र तुम्ही पहिल्यापासून ज्या गोष्टी फॉलो करताय तिथला तुमचा विश्वास कुठेतरी डगमगायला लागतो आणि मग तुम्हाला असं वाटतं की मी पण सेम गोष्टी ज्या माझ्या फ्रेंडनी फॉलो केलेल्या आहेत त्या फॉलो करायला पाहिजेत आणि त्यासोबतच तुम्ही दुसऱ्या एका ट्रॅपमध्ये अडकतात, दॅट इज कंपॅरिझन. तुम्हाला असं वाटतं की माझ्या फ्रेंडचं तर सगळं झालं आहे, माझा काहीच अभ्यास झालेला नाही आहे, म्हणजे माझा रिझल्ट येणार नाही आहे. तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू डाऊन व्हायला लागतो, तुम्हाला स्वतःच्या प्रिपरेशनवरती, स्वतःच्या प्लॅनवरती डाऊट यायला लागतो. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही रिव्हिजन सोडून कव्हरेजच्या मागे लागतात. म्हणजे तुम्हाला आता हे नाही डोक्यात येत की मी एवढा अभ्यास केला आहे, मला हे प्रॉपरली रिवाईज करायचं आहे, कारण याच्यातून जे प्रश्न येतील ते माझे चुकले नाही पाहिजे. आता तुम्हाला ज्या नवीन गोष्टी समोर दिसतात, तुमचा ब्रेन तुम्हाला फक्त सांगत राहतो की हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे सगळं काही तुम्हाला समोर इम्पॉर्टंट दिसतं ते कंप्लीट करण्याच्या नादात तुम्ही जे ऑलरेडी अभ्यासलेलं असतं त्याची रिव्हिजन तुम्ही करत नाही. आणि फायनली मग जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जातात, कितीतरी प्रश्न असे असतात जे तुमच्या ओळखीचे असतात, ज्यांची उत्तरं तुम्हाला 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असतं, तुम्हाला माहिती असतं की मी हे वाचलंय, पण तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर माहिती नसतं. आणि मग तुमचा स्कोर येत नाही, रिझल्ट जातो, नेक्स्ट इयर परत अगेन पुढच्या एक्झामची तयारी तुमची सुरू होते. सो या 3 मिस्टेक ज्या आहेत, या 3 मिस्टेक्समधून आपल्याला एक्झामला काही दिवस शिल्लक असतानाच शिकायचं आहे. एक्झाम झाल्यानंतर नाही, रिझल्ट गेल्यानंतर नाही, माझं म्हणजे कट ऑफपेक्षा कमी मार्क्स मिळाल्यानंतर नाही. या चुका आत्ताच सुधारायच्यात. 5 रूल्स देते, ते 5 रूल्स फॉलो करा. डेफिनेटली आत्ता जेवढा स्कोर आहे तो स्कोरही इम्प्रूव्ह होईल. आणि लास्ट टाईम जर एक्झाममध्ये तुम्ही क्वालिफाय झालेले नसाल तर यावेळेला क्वालिफाय व्हाल. फक्त शेवटच्या दिवसांमध्ये या काही गोष्टींची काळजी घ्या. काहीही झालं, नो न्यू मटेरियल. आत्तापर्यंत जे पण रेफरन्स बुक ज्या पण सब्जेक्टसाठी यूज केले तेच प्रॉपरली फॉलो करा. तुम्ही पाहिलं असेल बरेचसे टॉपर्स किंवा बरेचसे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट जेव्हा ते इंटरव्ह्यू देतात आणि त्यांची बुक लिस्ट सांगतात, राज्यसेवेच्या बाबतीत तर मी हे खूप कॉमनली पाहिले की बरेच स्टुडंट ते अशी पुस्तकं वाचलेली असतात त्यांनी की जी पुस्तकं कदाचित आपल्या खिचगिंतीतही नसतात, आपल्याला माहितीही नसतात, पण त्यांनी तेच पुस्तक वारंवार रिवाईज केलेलं असतं. आणि एक्झामच्या आधी तुम्ही जेवढं काही नवीन वाचाल
तेवढं तुमचं कन्फ्युजन वाढणार आहे. मी एक साधं उदाहरण देते. काल आमचं ज्यावेळेला मेन्सचं डिस्कशन सुरू होतं, मेन्सच्या डिस्कशनमध्ये नदी प्रणालीवरती एक प्रश्न आलेला, PSI 2022चा मेन्सचा पेपर मी घेत होते. त्याच्यामधले जॉग्रफीचे क्वेश्चन्स जेव्हा आम्ही डिस्कस करत होतो, एक नदी प्रणालीचा प्रश्न आलेला. आणि मग नद्यांच्या ज्या काही उपनद्या आहेत त्यांच्या सगळ्याच्या ट्रिक्स मी ऑलरेडी प्रीच्या स्टुडंट्सना दिलेल्या, सो त्या मी फक्त रिवाईज करत होते. पण प्रॉब्लेम असा झाला की आधीची जी बॅच होती, म्हणजे आय थिंक 2021-22ची, त्यांच्यासोबत मी वेगळ्या ट्रिक्स दिलेल्या होत्या, त्यांच्यासोबत वेगळ्या ट्रिक्स शेअर केलेल्या. आणि काल ज्या मी ट्रिक्स दिलेल्या होत्या, म्हणजे रिसेंटच्या बॅचला थोड्या वेगळ्या ट्रिक्स दिल्यात, थोडंसं त्याच्यामध्ये म्हणजे चेंजेस करून त्या ट्रिक्स दिलेल्या होत्या. तर मग जेव्हा मी त्या ट्रिक्स सांगत होते तर स्टुडंटना थोडं कन्फ्युजन व्हायला लागलं ना, की मॅम आम्ही दुसऱ्या ट्रिक्स केलेल्या आहेत. तर मी तिथेच ते ट्रिक्स सांगणं थांबवलं. का? कारण ज्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी अभ्यासलेल्या आहेत, एखादा टॉपिक, एखादा पॉईंट तुम्ही ज्या ट्रिकनी अगोदर लक्षात ठेवलेला आहे, नवीन कुठली तरी ट्रिक आली म्हणून तिच्या पाठीमागे जायचं नाही. ती कितीही तुम्हाला, म्हणजे कितीही हुशार माणसाने सांगितलेली असू देत, कितीही अनुभवी माणसाने सांगितलेली असू देत, पण जर तुम्ही एखादा ठराविक कंटेंट एका ठराविक पद्धतीने ऑलरेडी लक्षात ठेवलेला असेल तर नवीन मेथड तिथे अप्लाय करायला जाऊ नका. याच्याने होतं काय, ऐन वेळेला जेव्हा एक्झाममध्ये प्रश्न येईल ना, तुमचा सगळा गोंधळ उडून जाईल. म्हणजे तुमचं जे आधीचं होतं तेही तुम्हाला आठवणार नाही, नवीन जे ऐकले तेही आठवणार नाही. त्याच्यापेक्षा आधी जे केलेलं आहे ते प्रॉपरली रिवाईज करा. एक दुसरी गोष्ट होते, हे तर खूप कॉमनली आणि खूप मुलांच्या बाबतीत होतं आणि कळत असूनही वळत नाही. म्हणजे कितीतरी मुलं ही गोष्ट समजत असूनही फॉलो करू शकत नाहीत. दॅट इज जेव्हा एक्झाम जवळ येते आपली, खूप सगळ्या टेलिग्रामवरती, यूट्यूब चॅनलवरती असं मटेरियल, असा कंटेंट तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल होतो जो आधी पेड होता. म्हणजे उदाहरणार्थ एखादी टेस्ट सिरीज जिची फी आधी मे बी 1000 रुपये असेल, एक्झाम जेव्हा अगदी तोंडावरती आलेली असते ना, ती टेस्ट सिरीज तुम्हाला 200, 250, 300मध्ये मिळायला लागते. आणि मग तुम्हाला असं वाटतं की टेस्ट सिरीजची फी एवढी कमी आहे, मी ही टेस्ट सिरीज घेतली पाहिजे. पण तुम्ही जेव्हा ती टेस्ट सिरीज घेतात त्या सगळ्या टेस्ट तुमच्या सोडवून होत नाहीत, त्याचा ॲनालिसिस तुमचं कंप्लीट होत नाही आणि मुळात तुम्ही आधी ज्या टेस्ट सोडवलेल्या असतात किंवा आधीचे जे आयोगाचे पेपर्स सोडवलेले असतात त्याचीही रिव्हिजन होत नाही. आणि फायनली होतं काय, काहीच आठवत नाही पेपरमध्ये, रिझल्ट केलेला असतो. आणि मग तुम्ही रिग्रेट काय करता, यार मी ती टेस्ट सिरीज आधी घ्यायला पाहिजे होती. तुम्हाला अजूनही हे कळत नाही की एक्झामच्या जस्ट आधी जेवढं पण फ्रीवालं मटेरियल मला मिळतं किंवा जेवढं पण बंबार्डिंग होतं, म्हणजे इतकं फ्री मटेरियल तुम्हाला एक्झामच्या जस्ट आधी मिळेल, देर इज नो लिमिट. आणि मग तुम्हाला परत जो पश्चाताप होतो तेव्हाही तुमच्या हे नाही लक्षात येत की हे मी केवळ ती टेस्ट सिरीज आधी घेतली नाही म्हणून नाही झालेलं. मी जे इतके दिवस, म्हणजे इतके महिने मी जो अभ्यास केला तो रिवाईज न केल्यामुळे माझा रिझल्ट गेला आहे. ही चूक नेक्स्ट टाईमसुद्धा लक्षात येत नाही आणि आपण पुढच्या वेळेला पण ती चूक करतो. त्याच्यामुळे काही झालं तरी नवीन मटेरियल करायचं नाही. जे तुम्ही केले ते प्रॉपरली रिवाईज करा. कुठल्याही सब्जेक्टसाठी म्हणजे एक सब्जेक्ट असेल, कमीत कमी 3 रिसोर्सेस ठेवा, त्याच्यावरती जायचं नाही. हे 3 रिसोर्सेस पण कुठले असतील, तुमचं जे कुठलं रेफरन्स बुक असेल किंवा तुम्ही एखादा कोर्स केलेला असेल, एखादं चॅलेंज घेतलेलं असेल, कुठलीही बॅच केलेली असेल, जिथूनही तुम्ही आत्तापर्यंत शिकल्या, मे बी तुम्ही यूट्यूबवरून फ्री लेक्चर्समधून शिकलेले असाल, त्याच्यातून ज्या तुमच्या स्वतः काढलेल्या नोट्स असतील तेच फॉलो करायचं, नवीन नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये येतं PYQ. तसं तर ते मी इथेही दिलेलं आहे, पण PYQ हे तुमच्या रिसोर्समध्ये असायलाच पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऑप्शनच नाही आहे. तुम्हाला कोणी कितीही म्हणू देत की फक्त 4 प्रश्न रिपीट होतात, 3 प्रश्न रिपीट होतात, 20च प्रश्न रिपीट होतात, त्याच्यापेक्षा जास्त होत नाहीत. पण जेव्हा तुम्ही PYQ ॲनालिसिस करतात, त्याचं प्रॉपरली रिव्हिजन करतात, त्याची प्रॅक्टिस करतात, तुमची क्वेश्चन पेपरवरती एवढी कमांड येते की त्या टॉपिकवरचा पुढचा प्रश्न कसा फॉर्म होऊ शकतो हे तुम्हाला समजायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही इतके तयार झालेले असते की कुठला प्रश्न कसा तयार होईल, काय होतं ना, समजा एखादा प्रश्न आला, तुम्हाला त्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर नाही माहिती असेल, म्हणजे मी प्रश्न वाचला, मी कदाचित त्याच्याबद्दल काहीच वाचलेलं नाही आहे त्या प्रश्नाबद्दल आणि मला असं वाटतं की मला याचं उत्तर माहिती नाही आहे. पण जेव्हा तुम्ही PYQची प्रॅक्टिस केलेली असते ना, तुम्हाला हे माहिती असतं की याच्यातले बाकीचे 3 ऑप्शन आहेत ना, हे याचं 100% उत्तर नाही आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे माहिती असतं की हे 3, म्हणजे उदाहरणार्थ मी सांगते, समजा तुम्हाला निवडणूक आयोगावरती प्रश्न विचारलेला आहे की निवडणूक आयोग हा घटनेच्या कितव्या भागामध्ये दिलेला आहे, तुम्हाला नाही माहिती किंवा तुम्हाला आठवत नाही की कितव्या भागामध्ये ती तरतूद आहे. तुम्हाला ऑप्शनमध्ये दिले भाग 3, भाग 4, भाग 20, भाग 15.
आता जरी तुम्हाला निवडणूक आयोगाचा भाग माहिती नसेल तरी तुम्हाला इतक्या गोष्टी माहिती आहेत की भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहेत, 4 मध्ये DPSP आहेत, 20 मध्ये जर मी गेलो तर घटना दुरुस्ती आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर बाकीचे 3 ऑप्शन्स माहिती असल्यामुळे देता येतं. हेच मी तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही PYQ अनालिसिस करता हे एक्सपेक्टेड नसायला पाहिजे, म्हणजे या तुमच्या एक्सपेक्टेशन असायलाच नाही पाहिजे की ॲज इट इज सगळे क्वेश्चन्स रिपीट व्हावेत. त्याच्यातून जे तुमचं लॉजिक डेव्हलप होत आहे, त्याच्यातून जे तुमचं स्किल डेव्हलप होत आहे ते तुम्हाला हेल्प करतं एक्झाममध्ये मॅक्झिमम स्कोअर करण्यासाठी. समजलं? सो रिसोर्सेसमध्ये नोट्स ठेवा, तुमचे जे काही PYQ आहेत ते ठेवा आणि त्याच्यासोबत जर तुम्ही काही इतर ट्रिक्स किंवा जे काही तुमचे मॅप असतील किंवा आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे ते याच्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही. मिनिमम रिसोर्सेस ठेवा. तुमचं जे कुठलं रेफरन्स बुक असेल किंवा जे पण कुठले तुम्ही क्लासेस फॉलो केलेले असतील त्याच्यातलं नवीन काही याच्यामध्ये ॲड करायचं नाही. PYQ आत्ताच मी हा पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन केला आहे की PYQ का आणि कुठल्या अँगलने इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे आत्ता तर मी जे काही मेन्सचं ॲनालिसिस घेते, मुलं शॉक आहेत की 2023-24चे आम्ही 4 पेपर पाहिले, ग्रुप बी ग्रुप सी 2023चा आणि ग्रुप बी आणि ग्रुप सीचा 2024चा, असे 4 पेपर झाले. तेच क्वेश्चन्स फक्त थोडीशी वाक्यरचना बदलून रिपीट केलेली आहेत. एका पेपरमध्ये एका टॉपिकवरती 2-2, 3-3 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे जर 3 प्रश्न कन्सिडर केले तर 6 मार्क, 2 प्रश्न कन्सिडर केले तर 4 मार्क. म्हणजे एका टॉपिकमधून जर माझे 4 मार्क्स येत असतील तर मी इकडे 4 टॉपिक वाचत बसायची गरजच नाही आहे. मग हे मला कळलं पाहिजे की कुठले टॉपिक आहेत की जे मी फोकस करायचे आहेत. बऱ्याचदा असं होतं की काही मुलं असं विचारतात की हां मॅम, या टॉपिकवरती आत्तापर्यंत प्रश्न नाही आला, पण आत्ता आला तर काय? तो प्रश्न येण्याचे चान्सेस किती आहेत, प्रोबॅबिलिटी किती आहे याचा विचार करा. म्हणजे तो एक प्रश्न आला तर माझा चुकू शकतो, ठीक आहे, कारण मी तो टॉपिक केला नाही. पण बाकीचे जे 14 प्रश्न ज्या टॉपिकमधून येणार आहेत, जे मला 100% माहिती आहे की या टॉपिकमधून प्रश्न येणार आहेत, तो टॉपिक सोडून देण्यात किंवा तो टॉपिक न करण्यात लॉजिकच काय आहे? की एक टॉपिक आहे ज्याच्यावरती आत्तापर्यंत प्रश्न नाही आला आणि मला असं वाटतंय की याच्यावरती प्रश्न येऊ शकतो म्हणून तो मी वाचला पाहिजे, दॅट इज फाईन. पण म्हणून बाकीचे जे 14 प्रश्न ज्या टॉपिकमधून येतील हे मला 100% माहिती आहे, ते टॉपिक मी करायचे नाहीत. याला म्हणजे याच्या पाठीमागे लॉजिक काय? तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता जेव्हा तुम्ही असा विचार करता की नाही याच्यावर आलाच तर काय, मग आलाच तर मग तोच परफेक्ट करत बसा आणि पुढच्या वर्षी अगेन एक्झाम द्या. इतकं सिम्पल आहे हे. आणि त्याच्यानंतर पुढची गोष्ट, नो पॅनिक. जो तुमचा सब्जेक्ट वीक आहे, ज्या सब्जेक्टमध्ये तुमचा स्कोर कमी येतोय त्याच्या बाबतीत पॅनिक व्हायचं नाही. बऱ्याचदा आपलं असं असतं की पॉलिटी इम्पॉर्टंट आहे, 15 प्रश्न येतात पण माझा स्कोर नाही येते, आपल्याला भीती वाटायला लागते. पॅनिक नाही करायचं. कुठले टॉपिक असेल की जिथे माझा स्कोर जातोय मी ते परफेक्ट करायचा प्रयत्न करेन आणि जे माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत त्यांना फोकस करायचं की माझे ते स्ट्रॉंगवाले सब्जेक्ट आणखी स्ट्रॉंग कसे होतील. जर समजा 10 पैकी आत्ता 9 येत आहेत तर 10 पैकी 10 कसे येतील, ठीक आहे. जेव्हा तुम्ही पॅनिक मोडमध्ये जातात ना, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही यार इथे मार्क्स जात आहेत, इथे खूपच कमी येत आहेत आणि मग मी काय करू, जोपर्यंत तुम्ही त्या भीतीच्या याच्यामध्ये राहाल, म्हणजे त्या विचारांमध्ये राहाल, तुम्ही काहीच नाही करू शकणार. आउटपुट 0 आहे. त्याच्यातून जेवढे लवकर बाहेर याल, म्हणजे मी तर हे कंपल्सरी सगळ्यांना सांगितलं की आत्ता टेस्ट सोडवताना, मेन्सच्या मुलांना आत्ता टेस्ट सोडवताना जेवढ्या पण तुमच्या चुका होतील तेवढं ना देवाचे आभार माना. कारण जर समजा आत्ता माझे 100 पैकी 50च बरोबर येत असतील, जर माझे 50 प्रश्न चुकत असतील तर माझ्याकडे हा चान्स आहे की या 50 चुका मला एक्झाम हॉलमध्ये टाळता येतील. विचार करा की एक चूक माझी आत्ता होतीये, ती मला दुरुस्त करायला चान्स आहे पुढच्या टेस्टमध्ये, पण ती चूक जर माझी एक्झाम हॉलमध्ये होत असेल मला चान्स नाही आहे परत ती दुरुस्त करायला. चान्स मग नेक्स्ट इयरची एक्झाम. समजतंय का? सो जेवढ्या चुका तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये होतील, खूप मुलं म्हणतात टेस्ट सिरीज सोडवली मॅम, स्कोर खूप कमी आला, कॉन्फिडन्स गेला, मग आता टेस्ट सिरीज सोडवायची भीती वाटते, काय करू? टेस्ट सिरीज तुमचा कॉन्फिडन्स घालवण्यासाठी नसते. टेस्ट सिरीज तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जमलं पाहिजे, तुमच्या चुका कमी झाल्या पाहिजेत, सिली मिस्टेक्स कशा टाळता येतील हे शिकवण्यासाठी असतं तुम्हाला, तुमची ॲक्युरसी कशी वाढेल याच्यासाठी असते. इम्पॉर्टंटवाला जो कंटेंट आहे, इम्पॉर्टंटवाले जे टॉपिक आहेत ते कसे तुम्हाला कंप्लीट करता येतील, रिवाईज करता येतील याच्यासाठी टेस्ट सिरीज असते आणि त्याच्यासाठीच तुम्ही तिचा उपयोग करून घेतला पाहिजे. माझा टेस्ट सिरीजमध्ये स्कोर कमी आला म्हणजे मी फेल झालो, माझा रिझल्टच येणार नाही, या जर आविर्भावामध्ये तुम्ही जगत असाल तर तुम्ही कम्प्लिटली चुकीचे आहात. टेस्ट सिरीजमध्ये माझा स्कोर कमी आला, टेस्ट सिरीजमध्ये माझ्या चुका होत आहेत,
थँक्यू गॉड की मला कळतंय की आत्ता माझ्या या चुका होत आहेत ज्या मला एक्झाम हॉलमध्ये करायच्या नाही आहेत. पुढच्या टेस्टमध्ये त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. पुढच्या टेस्टमध्ये परत कमी स्कोर आला, काही टेन्शन नाही. का कमी आला ते फाइंड आउट करा. तुम्ही जोपर्यंत रूट कॉजपर्यंत जात नाही, मूळ कारण काय आहे ते शोधत नाही, तुमची इम्प्रूव्हमेंट होणार नाही. आणि त्याच्यानंतर शेवटची गोष्ट येते डेली रिव्हिजन स्लॉट्स. तुम्हाला माहिती पाहिजे की मला दिवसभरामध्ये काय करायचं आहे. मॉर्निंगचा माझा जो वेळ आहे तो कदाचित मी रिकॉलसाठी देईन, किंवा जो टॉपिक मला अवघड जातोय तो समजून घेण्यासाठी देईन. आफ्टरनूनचा जो काही माझा वेळ असेल तो मी माझे जे काही PYQ आहेत किंवा एखादा टॉपिक मी अभ्यासला त्याच्यावरचे MCQ सॉल्व करण्यासाठी देईन. आणि जो काही माझा इव्हिनिंगचा टाईम आहे त्याच्यामध्ये मी काय करेन, फार फार तर माझा जे काही दिवसभराचा अभ्यास झाला किंवा मी आत्तापर्यंत केलेले जे टॉपिक आहेत त्याच्यासाठी माझा एक रिव्हिजनचा प्लॅन असेल तर ते मी रिवाईज करेन. आता हे तुमच्या सोयीनुसार ठरवा, हे असंच असलं पाहिजे असं नाही. आणि आणखी एक गोष्ट, टाईम टेबल फार स्ट्रिक्ट बनवू नका की मला त्या टाईम टेबलला स्टिक राहायचं आहे. 4 तास अभ्यास म्हणजे सकाळचे 5 तास 4 तास झालाच पाहिजे, काही गरज नाही आहे. मी 2 तास केले पण ते इतके परफेक्ट केलेत की माझ्या सगळं लक्षात आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. बऱ्याचदा असं होतं की मुलं तासांच्या मागे पळत आहेत, त्याने 10 तास अभ्यास केला आहे. अरे 10 तास केला ठीक आहे, त्या 10 तासामध्ये त्याचं किती लक्षात राहिले. तुम्हाला आयोग एक्झाममध्ये सिलेबस कंप्लीट केला का विचारत नाही. तू 10 तास अभ्यास करत होता का विचारत नाही. तू कुठली पुस्तकं वाचली, किती पुस्तकं वाचली विचारत नाही. आयोग विचारताय प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर देता येतंय का, तुला तिथे निर्णय घेता येतोय का की या प्रश्नाचं उत्तर मला देता येत नाहीये, मग तरीही मला हा अटेम्प्ट करायचा आहे का. मग जर करायचं असेल तर मग मी स्मार्टली रिस्क घेऊ शकेन का, की मला हा स्किप करायला पाहिजे. बरं, मला जर सलग 4 प्रश्न अवघड गेले तर 5व्या प्रश्नाला मला परत शांत राहून डिसिजन घेता येतोय का. पहिले 4 जे प्रश्न चुकले त्याचा परिणाम 5व्या प्रश्नावरती होतोय का, की तो मला येत असूनही मी चुकवून येतोय का, हे चेक करतोय आयोग. तो नाही विचारत आहे की ठराविक एका शिक्षकांचंच पुस्तक वाचलं का, ठराविक एका मॅडमचेच क्लास केले का, ठराविक एक टेस्ट सिरीजच फॉलो केलीस का. म्हणजे शेवटी इम्पॉर्टंट काय आहे, तुमचा रिझल्ट. एक्झाम हॉलमध्ये जे प्रश्न तुमच्या समोर येतात त्यांची उत्तरं तुम्हाला देता येत आहेत का, आणि तुमचा अप्रोच अभ्यास करताना तोच असायला पाहिजे. जर तुम्ही या भ्रमामध्ये जगत असाल की मी ठराविक एक टीचर त्यांना फॉलो केलं तरच माझा रिझल्ट येईल, मी मॅडमचे लेक्चर बघितले तरच मी पास होईन, मी वॉरियर ऑफिसरच्या ट्रिक्स जर केला तरच पास होईल, असं काहीही नसतं. तुम्हाला तुमच्यातले स्किल्स डेव्हलप करता आले पाहिजेत, तुम्हाला स्वतःवरती काम करता आलं पाहिजे, तुम्हाला तुमचं डिसिजन मेकिंग जे आहे ते स्ट्रॉंग ठेवता आलं पाहिजे. की माझे सलग 10 प्रश्न आहेत जे मला नाही येत आहेत, मला अवघड वाटत आहेत, 11व्या प्रश्नाला पॅनिक न होता शांतपणे मी तो प्रश्न वाचून समजून घेऊन त्याचं उत्तर देऊ शकतोय का. 10 प्रश्न गेले म्हणून बाकीच्या 90 प्रश्नांमधून माझा रिझल्टच येणार नाही हा विचार करून मी अगदीच घाबरून जाऊन पुढचे सगळे प्रश्न चुकवत आहे का. तिथे तुम्ही काय करताय एक्झाम हॉलमध्ये हे इम्पॉर्टंट आहे, आणि आयोग तेच चेक करतोय. म्हणून लाखो विद्यार्थ्यांमधून काही हजार विद्यार्थी जे आहेत ते आतमध्ये येतात, ते तेच असतात ज्यांना तिथे एका तासामध्ये हे सगळं हँडल करता आलं, आणि त्याची रंगीत तालीम असते जेव्हा तुम्ही हे सगळं करतात. टेस्ट सिरीज, तुम्ही जर पॅनिक होत असाल टेस्ट सिरीज दिल्यानंतर एक्झाम हॉलमध्ये तुम्ही 100% पॅनिक होणार. टेस्ट दिल्यानंतर तुमचा स्कोर कमी आला, तुम्ही जर या अप्रोचने त्याच्याकडे बघत असाल की माझा स्कोर कमी आला आहे, मला इम्प्रूव्ह करायला चान्स आहे, माझ्या चुका कुठल्या कुठल्या होत आहेत त्या टाळायला मला चान्स आहे. विचार करा, टेस्ट सिरीजमध्ये चुकलेले 50 प्रश्न जे आहेत त्या 50 प्रश्नांची जर तुम्ही तगडी तयारी करत असाल तर 50 मधले 5 जरी आले एक्झाम हॉलमध्ये ते 5 बरोबर येतील. बऱ्याचदा बरोबर येणारे प्रश्न म्हणजे आपले टेस्ट सिरीजमध्ये बरोबर येणारे प्रश्न चुकू शकतात नंतर, पण चुकणारे प्रश्न जर तुम्ही प्रॉपर ॲनालिसिस केलेलं असेल ना तर परत ते कधीच चुकत नाहीत. हा अप्रोच ठेवून अभ्यास करा. दिवस कमी आहेत, अगेन सांगते, कम्प्लिशन किंवा मला सगळंच काही करायचं याच्या मागे पळू नका. माझ्या एक्झामची डिमांड काय आहे, माझा रिझल्ट येण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती फोकस करा आणि अभ्यास करा. आशा आहे मला तुम्हाला जे सांगायचं ते तुम्हाला समजलेलं असेल. हे व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी हेल्पफुल ठरलेलं असेल. जर तुम्हाला ते हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही सध्या या कन्फ्युजनमध्ये असाल की येस खरंच कळत नाही मॅम काय काय वाचावं आणि कसं वाचावं, तर कमेंटमध्ये तसं सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन ज्याच्यामध्ये इथून पुढे एक्झामची प्रिपरेशन करताना नेमकी काय काळजी घ्यायची याच्याबद्दलही बोलू आपण, आणि काही इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते ट्रिक्सच्या माध्यमातून किंवा इझी लँग्वेजमधून तुमच्यापर्यंत मी घेऊन येईन. काही रिव्हिजनचे सेशन पण होतील, सो त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.